जय हिंद दोस्तों, वंदे मातरम, भारत माता की जय, जय जय श्री राम। आज तारीख है 9 जनवरी 2025 और आज मेरे पापा के श्रद्धांजलि के तौर पे मैंने फ्री कैंप रखा है गरीब लोगों के लिए। 5 लोगों को निःशुल्क सेवा दी जाएगी। ये भाई साहब यहाँ पे साई मंदिर है, उधर के वॉचमैन है और थोड़ा आर्थिक परिस्थिति गंभीर होने के कारण इनको किसी प्रकार से तकलीफ थी, तो इन्होंने आज यहाँ पे दूसरे लाभार्थी है, तो आज जानते हैं भाई साहब को क्या तकलीफ थी और उपचार के बाद इनको क्या फर्क पड़ा। भाई साहब अपना नाम बताइए। मेरा नाम करण विश्वकर्मा है। आप ही बोलिए पूरा चीज। मैं कम से कम 1 महीना से और जो यार लेफ्ट साइड में बहुत सारा दर्द होता था, साइटिका का दर्द बोलते हैं इसको। और मेडिसिन भी खाया, मैं एक्सरे भी निकाला, तो डॉक्टर ने अलग अलग कोई इलाज करने के लिए बोला। तो बाद में मुझे पता चला कि यहाँ पे डॉक्टर है जो कि बिना इंजेक्शन बिना मेडिसिन का इलाज होता है। तो आज मैं शायद यहाँ पे आया हूँ, तो इलाज मैंने कराया। जो पहले मुझे चलने में थोड़ा दिक्कत होता था, मुझे बैठने में दिक्कत होता था, अभी ऐसा लगता है कि मेरे कमर में या पैर में कुछ हुआ है। तो ऐसा लगता है कि मुझे शायद ये डॉक्टर नहीं कि एक भगवान के रूप है जो कि हम लोगों में फ्री सेवा कर रहे हैं। एक अपने पापा के हिसाब से आज जो फ्री इन्होंने दिया है, तो हम इतना उनके लिए बोल सकते हैं कि इतना दुआ दे सकते हैं कि वो कहीं भी रहे, खुश रहे। जो आज हमें आराम मिला है, इसे दिल से हम दुआ देते हैं उनके पापा को या डॉक्टर साहब को, हम दिल से दुआ देंगे। तर काका, तुम्हाला काय काय त्रास हो? तुमचं नाव पहिलं सांगा, जोरात सांगा। जनार्दन श्रीधर सागवेकर माझं नाव। सागवेकर साहेब, सागवेकर साहेब किती दिवसापासून काय त्रास होता तुम्हाला? मला जवळजवळ 4-5 महिन्यापूर्वीचा हे त्रास आहे। काय? हे सांधेदुखी आणि हे पायाचे तळवे दुखी, गुडघे आणि तळवे दुखायचे त्यांचे, टाच दुखायची त्यांची। ओके, ते आता यांनी ट्रीटमेंट केलं। आता ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला किती फरक वाटतोय? मला बराचसा फरक होतोय। माझ्या पायाचे शिरा पण आता दिसायला लागलेले आहे आणि आता मला बसता येत नव्हतं गुडघ्यावर, ते पण आता मांडी घालून दाखवा। मांडी घालता येत नव्हतं। अशी मांडी किती दिवसानंतर घातली तुम्ही? किती वर्षानंतर घातली? आता कमीत कमी मी 6 महिन्यापूर्वी अशी आता मांडी घालतोय। मला मी टेबलावर जेवायचा आणि टेबलावर मांडी घालायला तुम्हाला जमायचं नाही, तर 6 महिन्यापासून मांडी घातली नव्हती आणि आज किती वेळ आले माझ्याकडे? नाही, हा पहिल्यांदा। आज पहिल्यांदाच आले, निःशुल्क सेवेचा लाभ घेतला आणि त्यांना फरक वाटतोय। तर तुम्हाला एकंदरीत इलाज कसा वाटला? बरं, व्यवस्थित वाटलं। मी तुम्हाला काय गोळी दिली? काही नाही। औषध दिलं? काही नाही। इंजेक्शन दिलं? रिपोर्ट मागितले? एक्सरे मागितलं? काही नाही। तर एकंदरीत उपचार तुम्हाला आवडला? आवडला एकदम। लोकांना तुम्ही सांगाल इकडे उपचाराला यायला? तर आता हा व्हिडिओ जी लोक बघतायत त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे? मला तुम्ही असंच उपचार त्यांच्याकडून घेतला तर अगदी आनंदाची गोष्ट मला वाटते। बरं वाटेल, बरं वाटते मला पण। आणि मला आता एका दिवसात चांगला फरक पडलाय। मी मांडी घालून असं बसत नव्हतं। घरी जरी माझा नातू आला तरी मी जरा बसला पायावरती, मी लगेच त्याला खाली पाय लांब करायचं, पाय दुखायचे। मग आता माझ्या पप्पांच्या श्रद्धांजली निमित्त मी कार्यक्रम हा उपक्रम राबवलाय, त्या उपक्रमाबद्दल तुम्हाला 2 शब्द सांगायला सांगितलं तर काय सांगाल तुम्ही? ह्याच्याबद्दल चांगलं काय कार्यक्रम राबवलाय आणि त्यांच्या माझ्या आशीर्वाद आहे, त्यांना चांगली लाभो, सुख शांती लाभो ही माझी इच्छा आहे। नमस्कार, जरा मोठ्या आवाजात बोला, तुमचं नाव काय? संगीता बबन शेळकर। ओके, काही तुम्हाला काय त्रास होता? किती दिवसापासून सांगा? माझी गुडघ्याची टाच दुखत होती, लगभग वर्षापासून त्रास आहेच मला। टाच दुखायची पेन। तर यासाठी तुम्ही काय उपचार वगैरे केलेले का? एकदा गेलेली तिकडे, काय बोलतात ते आचोळ्या तलावला आहे ना, तिथे मी जाऊन सरकारी दवाखान्यात गेलेली। तिथे त्यांनी औषध वगैरे दिले, पण काय आराम नाही पडला, म्हणजे तेवढ्या पुरता आराम, नंतर पुन्हा। आपला आज हा कॅम्प आहे, निःशुल्क कॅम्प आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती कोणी दिली? ते सुनील शर्मा म्हणून, मी त्यांच्याकडे घरकाम करते, त्यांनी मला सांगितलं। ओके, ठीक आहे। तर समजा ताई तुम्ही आलेले, तुम्हाला 100% त्रास होता, आता उपचारानंतर तुम्हाला किती टक्के फरक वाटतंय? 100% वाटल्यासारखं वाटतंय, कारण मी माझी पूर्ण म्हणजे पाय टच करून दाखवा, पुन्हा मांडी घालून दाखवा। हे सगळं दुखायचं राहिलेलं आहे। काही बैठकीला वगैरे जातात तर त्यांना तिकडे त्रास व्हायचा असं बसायला वगैरे, बरोबर ना? आणि आता एकदम असं वाटतं हलकं झालेलं आहे, बॉडी हलकी वाटते, असं वाटतं आता पहिल्यासारखे पाय आले। क्या बात आहे, क्या बात आहे, म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतं, एकदम फ्रेश वाटतं। तर तुम्हाला एकंदरीत अनुभव कसा वाटला? म्हणजे मी काही रिपोर्ट मागितले का तुमच्याकडे? काय गोळ्या औषधं दिली तुम्हाला, इंजेक्शन दिले? खूप सुंदर आणि खूप छान, एकदम उत्तम आहे। मग लोकांना तुम्हाला काय मेसेज आहे, ज्यांना असं काही दुखत असेल त्यांना काय मेसेज द्याल? मला असं वाटतं सगळ्यांनी इकडे यावे आणि उपचार करून जावं। आजचा हा कॅम्प आपण निःशुल्क ठेवलेला आहे माझ्या पप्पांच्या स्मरणार्थ। 9 तारखेला पप्पांचा वाढदिवस असतो आणि 21ला पप्पा वारलेले, तर त्याबद्दल 2 शब्द। मला वाटतं खूप अशी कमी माणसं आहेत ह्या जगामध्ये ज्या आई वडिलांसाठी इतकं म्हणजे गेल्याच्या नंतरही त्यांच्या स्मरणामध्ये एवढं काही करू शकतं, त्याच्यापेक्षा त्यांना आणखी
खूप पुण्य मिळावं, त्यांची खूप भरभराट व्हावी जगामध्ये. सांगा. माझं नाव छाया सोनवणे. हा ताई, काय त्रास होता, किती दिवसापासून त्याची माहिती द्या. मला त्रास होता 7-8 महिन्यापासून. याचा पाठ दुखी, टाच, हा गुडघे, हा खांदे. हा. आणि ह्या सगळ्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपचार करू, काय डॉक्टरकडे वगैरे कधी गेले नाही? डॉक्टरकडे काही औषधं असे एखाद वेळा आणलेले, पण काय फरक पडला नाही. आता हे कॅम्प बद्दल तुम्हाला कोणी सांगितलं? सुशांका मॅडमनी सांगितलं. हा, त्यांच्याकडे तुम्ही काय करता? त्यांच्याकडे मी लादी आणि त्याच्याकडे कामासाठी जातात, काही घरकाम करतात. कामासाठी. मग ओव्हरऑल ट्रीटमेंट तुम्ही संतुष्ट आहात का? हो हो. म्हणजे तुम्हाला किती टक्के आराम वाटतंय? मला तरी रुपयातनं 12 आराम वाटतो. रुपयातले 75% आराम वाटतो. ओव्हरऑल इलाजाने तुम्ही संतुष्ट आहात? मी काही इंजेक्शन दिलं, गोळी दिली, औषध दिलं तुम्हाला? काय नाही. तर ओव्हरऑल तुम्ही संतुष्ट आहात. बऱ्याचशा बायकांना त्रास असेल, त्यांच्याकडे तुमचा काय मेसेज आहे? त्यांच्यासाठी हाच मेसेज आहे का त्यांनी पण इकडे येऊन कॅम्प घ्यायला येऊन जावं आणि आपलं उपचार करून घ्यावा. ओके, ठीक आहे. बरं, पप्पांच्या स्मरणार्थ आपण एक कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल 2 शब्द. पप्पांच्या आत्म्याला शांती देव. थँक्यू व्हेरी मच. पप्पाची आमची ताकद आहे, ज्याच्यामुळे आपण हे कार्यक्रम सक्सेसफुली पार पाडतो आणि लोकांचे भरपूर आशीर्वाद भेटतात. जय हिंद, वंदे मातरम, भारत माझा श्रीराम.